नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनल अनिकेत कोड लॅबमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स बघितले होते पायथनमध्ये, आणि ज्या पायथनमध्ये ज्या व्हेरिएबल्समध्ये आपण व्हॅल्यू डिक्लेअर केलता, ज्या डेटा टाइप्स डिक्लेअर केलत्या. ओके, तर त्या कोणत्या टाईपच्या डेटा टाइप्स आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, तर पायथनमध्ये डेटा टाइप्स काय असते? एव्हरी व्हॅल्यू हॅज अ टाईप. डेटा टाइप्स टेल्स पायथन व्हॉट काइंड ऑफ डेटा वी आर स्टोरिंग अँड व्हॉट ऑपरेशन कॅन बी परफॉर्म. म्हणजे आपल्याला काय सांगतं डेटा टाइप्स, की आपण कोणत्या प्रकारची जे डेटा आहे तिथं स्टोअर केला आहे. डेटा कोणत्या टाईप्सचा असतो? एक तर नंबर असतो, स्ट्रिंग व्हॅल्यू असतो, किंवा एक कंडिशनसाठी ट्रू ऑर फॉल्स असतो. म्हणजे ट्रू ऑर फॉल्सला आपण बुलियन टाईप ऑफ डेटा टाईप म्हणतो. नंबर टाईपला आपण इंट किंवा फ्लोट म्हणतो. फ्लोटमध्ये आपण डेसिमल टाईप ऑफ डेटा सेव्ह करतो. ओके, आणि टेक्स्ट असतो किंवा स्ट्रिंग म्हणतो आपण त्याला. कोडिंगमध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण त्याला स्ट्रिंग म्हणतो. ओके, स्ट्रिंग एक डेटा टाईप असतो. ओके, तर आपण डेटा टाइप्स का यूज करतो? टू डिसाईड हाऊ मेमरी इज यूज. ओके, टू डिसाईड व्हॉट ऑपरेशन आर अलाउड. ऑपरेशन्स म्हणजे आपल्याला कोणत्या टाईप्सचे ऑपरेशन करायचे, जसं डेसिमल दिलं किंवा आपण नंबर इंटिजर टाईपचा डेटा दिला तर आपण ते कॅल्क्युलेशनसाठी वापरतो. स्ट्रिंग टाईपचा दिला तर आपण तो मॅनिप्युलेशनसाठी किंवा किंवा एखादं स्ट्रिंग वगैरे शो करण्यासाठी आपण ते यूज करतो. किंवा रन टाईम एरर्स, आपण समजा आपला 1000 लाईन्सचा कोड आहे. ओके, तर आपल्याला जर का एरर आलं 201 लाईनला. ओके, तर आपण एक चेक पॉईंट दिला 201 लाईनला की इथं एरर आहे का, किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट चेक पॉईंट दिला की 400 लाईनला की म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप एरर चेक करण्यासाठी पण आपण यूज करतो डेटा टाईप्सचा. ओके, टाईप्स ऑफ डेटा टाइप्स इन पायथन. तर पायथन फॉर डेटा अनालिटिक्स सिरीजमध्ये आपल्याला 4 मेन टाईप्सचे डेटा टाइप्स आहेत. फर्स्ट इज इंटिजर टाईप ऑफ डेटा टाईप, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन. ओके, इंटिजरमध्ये आपण नंबर सेव्ह करतो. फ्लोटमध्ये पण आपण नंबर सेव्ह करतो, बट नंबर हॅज डेसिमल. ओके, पॉईंट समजा 1.000 असं आपण डेसिमल फ्लोटमध्ये सेव्ह करतो. स्ट्रिंग स्ट्रिंगमध्ये आपण एक स्ट्रिंग टाईप किंवा एक टेक्स्ट असो हे आपण सेव्ह करतो. बुलियनमध्ये आपण ट्रू किंवा फॉल्स हे कंडिशनसाठी आपण यूज करतो. ओके, आणि आपण कोणत्या टाईपची डेटा इन्सर्ट केलेला आहे ते आपण चेक करण्यासाठी पायथनमध्ये एक टाईप नावाचं फंक्शन आहे. ते बिल्ट इन फंक्शन आहे, ज्याने आपण डेटा टाईप्सची कोणत्या टाईपचा डेटा आहे ते आपण चेक करतो. ओके, आपण आता थेअरी पार्ट खूप झाला, आता आपण प्रॅक्टिकली ह्या सर्व गोष्टी आपण करून पाहणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी तर तुम्हाला सांगितलेलं की पहिले फाईल क्रिएट करायची आहे डेटा टाइप्स, आणि त्यानंतर एक्सटेन्शन असतं आपलं IPYNB. त्यानंतर आपण सेल ॲड करतो कोड लिहिण्यासाठी. ओके, इथे याला आपण कमेंट्स म्हणतो, सिंगल लाईन कमेंट्स, ते लिहू आपण डेटा टाइप्स. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कमेंट्स ज्या आपण लिहितो त्या प्रिंट होत नाहीत. एक अंडरस्टँडिंगसाठी आपण कमेंट्स लिहितो. ओके, पायथनमध्येच नाही, जावा असो, सी असो, C++ असो, डिफरंट डिफरंट लँग्वेजमध्ये डिफरंट डिफरंट टाईपच्या डेटा टाईप्स, डिफरंट डिफरंट टाईपच्या वेने आपण कमेंट्स लिहितो. ओके, तर आपल्याला आपण पहिले ओके आपण पहिले नंबर टाईपचा डेटा सेव्ह करून बघणार आहोत. ओके, num1 हा व्हेरिएबल आहे इजिकल्स टू 43. ओके, 43 दिले, याला प्रिंट केलं मी. ओके, num1. ओके, तर 43 हा नंबर आहे. ओके, मी इथे डिफरंट टाईप्सच्या सेव्ह करून दाखवतो तुम्हाला. पहिले स्ट्रिंग 1. ओके, ह्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर केली आपण. इथे ट्रू. ओके, आणि एक फ्लोट घेऊन जातो ॲव्हरेज. ओके, ॲव्हरेज नावाचं व्हेरिएबल आहे, यात आपण 4.45.80. ओके, हे सेव्ह केलं. त्यानंतर याला आपण प्रिंट स्ट्रिंग 1
बुलियन 1 आणि प्रिंट ॲव्हरेज हे प्रिंट केलं. ओके, फर्स्ट आपल्याला जे पहिलं प्रिंट आहे त्याचं आउटपुट 43 आलं आहे. सेकंड जे स्ट्रिंग 1 हा व्हेरिएबल आहे त्याचं आउटपुट अनिकेत हॅलो म्हणून आले. प्रिंट तिसरी जी प्रिंट स्टेटमेंट आहे बुल 1 म्हणून त्याचं आउटपुट ट्रू म्हणून आले. ओके, आणि जी मी लास्टवाली प्रिंट स्टेटमेंट लिहिली आहे ॲव्हरेज नावाचे त्यात व्हेरिएबल टाकलं आहे त्याचं आउटपुट 45.8 आले. ओके, तर तुम्ही म्हणता की इथं 45.80 टाकले आणि इथं फक्त 45.8 आले, कारण फ्लोट हा ओनली डेसिमल नंतर एकच नंबर घेतो. ओके, तर ओके आपण हे पाहिले. त्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहीत नाही आहे की आपल्याला हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, हा कोणत्या टाईपचा डेटा टाईप आहे. ओके, त्यासाठी आपण यूज करतो, मी सेम हाच घेतो, हाच कोड राहू देतो. ओके, मी सेम व्हेरिएबल्स आणि सेम डेटा राहू देतो. मी ह्या प्रिंट स्टेटमेंटला कमेंट करतो फर्स्ट ऑफ ऑल. देन नेक्स्ट लाईनला प्रिंट टाईप. ओके, टाईप एक बिल्ट इन फंक्शन आहे ज्याने आपण डेटा टाईप चेक करतो. ओके, रिमेंबर. ओके, प्रिंट स्टेटमेंटमध्ये मी दिले टाईप num1. तर num1 कोणत्या टाईपचा डेटा आहे हे आपल्याला शो होईल इथे. ओके, मी याला पण कमेंट करतो आणि कोड रन करतो. ओके, 43 फर्स्ट आपली जी स्टेटमेंट आहे प्रिंट स्टेटमेंट त्याचं नंबर 1चा डेटा टाईप हा इंट आहे. ओके, सेम मी प्रिंट टाईप इज इक्वल्स टू स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग हा डेटा टाईप. ओके, त्याच्यानंतर मी प्रिंटचा पण प्रिंट तुम्हाला बुलियनचा पण दाखवतो. बुलियन प्रिंट टाईप ॲव्हरेज. ओके, आणि हा कोड मी रन करतो. ओके, तर आपली पहिली प्रिंट स्टेटमेंट आहे 43. 43चा डेटा टाईप काय आहे, इंटिजर डेटा टाईप आहे. सेकंड प्रिंट स्टेटमेंटचं जे डेटा टाईप आहे ते स्ट्रिंग टाईप ऑफ डेटा टाईप आहे. त्याच्यानंतर तिसरी जी प्रिंट स्टेटमेंट आहे त्याचा डेटा टाईप बुलियन आहे. ओके, त्याचं आणि जी 4 नंबरची जी प्रिंट स्टेटमेंट आहे त्याचं आउटपुट फ्लोट आहे. ओके, अंडरस्टँड. ओके, आणि पायथनमधले एक महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही जर का C++ तुम्हाला येत असेल, ओके, तर त्यात आपण किंवा जावा असो त्यात आपण पहिले डिक्लेअर करतो की आपल्याला कोणत्या टाईपचा डेटा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ओके, व्हेरिएबलला काय सांगतो की मला इंटिजर टाईपचा डेटा टाईप सेव्ह करायचा आहे आणि किंवा स्ट्रिंग टाईपचा डेटा टाईप सेव्ह करायचा आहे. आता आपण कसं देतो स्ट्रिंग. ओके, पहिले आपण काय करतो, इंट व्हेरिएबलचं नाव देतो इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू टाकतो की तर मग त्या लँग्वेज त्याला काय समजतं की बाबा यांना फक्त नाही का नंबर टाईपचा डेटा टाईप सेव्ह करायचा आहे, स्ट्रिंग टाईपचा डेटा टाईप सेव्ह करायचा हे त्याला समजतो. ओके, अदर लँग्वेजमध्ये. बट पायथनला याची गरज नाही. तो पायथन ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो की कोणत्या टाईपचा डेटा आपल्याला सेव्ह करायचा आहे. आपण इथं नाही का इंट वगैरे दिलं नाही आहे, जे आपण इथं व्हेरिएबल दिलं आहे त्यात आपण इंट दिलं नाही आहे. तर नेक्स्ट आपण काय केलं, डायरेक्टली व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि व्हॅल्यू डिक्लेअर केली आहे. तर पायथन ॲटोमॅटिकली नाही का त्याला समजून जाईल की आपण नाही का फक्त इंटिजर टाईपचा डेटा आहे, आणि त्याच्यानंतर आपण टाईप्स नावाच्या बिल्ट इन फंक्शनने त्याचे डेटा टाईप्स चेक करतो. तिथे दाखवले यू डोंट डिक्लेअर डेटा टाईप, पायथन डिटेक्ट्स ॲटोमॅटिकली. आपण x इज इक्वल्स टू 10 दिले, y इज इक्वल्स टू माझं नाव दिलं आहे. ओके, तर हे पायथन ॲटोमॅटिकली डिटेक्ट करून की कोणत्या टाईपचा डेटा टाईप तो स्टोअर करतोय. ओके, युजर असो किंवा प्रोग्रामर असो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा ज्यांना पायथन हे डेटा ॲनालिटिक्ससाठी शिकायचे. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये.